राशी 15 ते 21 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी, महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा फार खास असणार आहे, कारण या काळात सूर्यग्रह सुद्धा धनु राशीत संक्रमण करणार आहे। यामुळे सूर्यग्रहाचं संक्रमण फार प्रभावी मानलं जाईल। तसेच तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल। त्यामुळे डिसेंबरचा तिसरा आठवडा तुळ राशीसाठी कसा असणार आहे, चला जाणून घेऊया। तुळ राशी, या आठवड्यात चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या आत्मविश्वास, स्पष्ट मनाची भावना निर्माण होईल आणि तुमचे वैयक्तिक आकर्षण वाढेल। नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या संभाषणांना सुरुवात करण्यासाठी या वेळेचा वापर करा। आठवड्याच्या मध्यात चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे आर्थिक बाबी आणि आत्मसन्मान वाढेल। सूर्याचा धनु राशीत प्रवेश संवाद, प्रवास, योजना आणि बौद्धिक उत्सुकता वाढवेल। मंगळ धनु राशीत प्रवेश करेल, तुमचा उत्साह आणि प्रेरणा वाढवेल आणि तुमची मन वळवण्याची क्षमता वाढवेल। शुक्र धनु राशीत प्रवेश करेल, तुमच्या आकर्षण आणि सामाजिक संबंध मजबूत करेल। आठवड्याच्या शेवटी चंद्र धनु राशीत प्रवेश करेल, तुमचा दिवस व्यस्त करेल आणि सकारात्मक संवाद आणि सहकार्याची संधी देईल। तुळ राशी, आठवड्याच्या सुरुवातीला प्रतिष्ठा आणि सामाजिक वर्तुळात वाढ होईल। वादग्रस्त बाबींमध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळेल। पैसा आणि नशीब तुमच्या बाजूने असेल। प्रवास फायदेशीर ठरेल। शिक्षण आणि स्पर्धेत अंशतः यश मिळण्याची शक्यता आहे। लांब पल्ल्याचा प्रवास फायदेशीर ठरेल। पात्र व्यक्तींसाठी विवाहाच्या संधी निर्माण होत आहेत। मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल। नोकरीत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात। तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते। तुम्ही तुमच्या नोकरीत प्रगती करू शकता। घरात शुभ घटना घडू शकतात। या आठवड्यात जुने वाद मिळतील आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा मिळू शकतो। तुळ राशी, या आठवड्यात तुम्ही सामाजिक मेळाव्यांमध्ये अडकून पडू नये आणि तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये याची काळजी घ्यावी। तुमच्या कामाला प्राधान्य द्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला काही अनपेक्षित बातम्या किंवा संधी मिळू शकतात, ज्यामुळे सकारात्मक बदल होऊ शकतात। या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांसाठी त्यांची मानसिक शक्ती वाढवण्याची संधी आहे। या काळात तुम्ही तुमचे मन शांत आणि स्थिर ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे। यासाठी योग, ध्यान किंवा चांगली पुस्तके वाचणे अत्यंत फायदेशीर ठरेल। राहूच्या 5व्या घरात स्थानामुळे या आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता। आठवड्याच्या मध्यात तुमचा स्वभाव थोडासा चढउतार होऊ शकतो, तरी आत्मसंयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। विशेषतः तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियकराशी बोलताना तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा, कारण एक छोटीशी टिप्पणी देखील घरातील वातावरण बिघडू शकते। 6व्या घरात शनी असल्याने कामावरचे सहकारी तुमच्याकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा करू शकतात। या काळात कोणतेही भावनिक वचनबद्धता करण्यापूर्वी तुमच्या कामावर परिणाम होणार नाही याची खात्री करा। बरेच लोक तुमच्या उदारतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात। या आठवड्यात सत्याला मार्गदर्शन करू द्या आणि आकर्षण पुढे येईल। एखादा निर्णय किंवा कागदपत्र तुमचे पूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता आहे। तुम्ही टाळत असलेली ओळ वाचा। प्रेमात तुमच्या गरजा आणि सीमा स्पष्टपणे सांगितल्याने प्रेमाची ज्योत पुन्हा प्रज्वलित होईल। आर्थिक बाबींमध्ये निपक्ष देवाणघेवाण, वेळेवर पैसे देणे, आदरयुक्त किंमत आणि अविचारी पाठपुरावा तुमचे नशीब सुधारेल। ब्युटी थेरपी तुमच्या मनाचे संतुलन राखेल। याशिवाय शेल्फ सजवणे, नवीन सुगंध जोडणे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी मऊ रंग घालणे, वादविवादात 3 खोल श्वास तुमची बाजू आकर्षक आणि प्रभावी बनवतील। आठवड्याच्या शेवटी सौम्य संगत निवडा। तुमची नवीन ओळख म्हणजे सौम्य आवाज आणि मजबूत आधार। 15 ते 21 डिसेंबर या आठवड्यात घर, कुटुंब, राहण्याची जागा आणि तुमचे आंतरिक जग यावर लक्ष केंद्रित केले जाईल। तुम्ही तुमचे घर व्यवस्थापित करण्यासाठी, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्या आंतरिक जगाचे संतुलन साधण्यासाठी प्रक्रियेत प्रवेश करू शकता। कौटुंबिक नात्यांमध्ये काही तणाव असू शकतात, परंतु यामुळे तुम्हाला निरोगी सीमा निश्चित कराव्या लागू शकतात। तुम्हाला भूतकाळावर चिंतन करण्याची आणि भावनिक आराम मिळवण्याची गरज वाटू शकते। आठवड्याच्या अखेरीस तुमच्या घरात किंवा तुमच्या आंतरिक जगात अधिक संतुलित आणि शांत वातावरण निर्माण होऊ शकते। तुळ राशी, मैत्री हा या आठवड्याचा तुमच्यासाठी मुख्य विषय आहे, कारण तुमच्या ऊर्जेमुळे तुम्ही इतरांशी जुळवून घेणे सोपे होते। आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला इतरांशी अधिक दयाळू आणि समजूतदार बनवतो।
भूतकाळातील तुमच्या नातेसंबंधांबद्दल एक नवीन दृष्टिकोन मिळाल्याने सलोख्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक चांगला आठवडा आहे. जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात धनु राशीत असतो तेव्हा मित्रांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला रिफ्रेश करतो. सुट्टीतील चित्रपट पाहण्याची रात्र किंवा मित्रांसोबत डिनर डेट काही अर्थपूर्ण चर्चा घडवून आणते. आठवड्याच्या शेवटी मकर राशीतील चंद्र तुमचे लक्ष घराकडे आणि स्वतःच्या काळजीकडे आकर्षित करतो. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर या आठवड्याच्या शेवटी तुमची बॅटरी रिचार्ज करा. तुळ राशी या आठवड्यातील वैश्विक ऊर्जा संतुलित आणि सुसंवादी प्रयत्नांवर भर देते. आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिक क्षेत्रात संघर्षांमध्ये मध्यस्थी करण्यावर आणि टीमवर्कला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचे राजनैतिक कौशल्य अमूल्य आहे जे सहकार्य आणि यश वाढवते. आठवड्याच्या मध्यात नातेसंबंध उबदारपणा आणि प्रेमाने भरलेले असतात. बंध मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक हितसंबंधांचा शोध घेण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. आर्थिकदृष्ट्या काटेकोर नियोजनाद्वारे स्थिरता सुनिश्चित करताना उत्पन्नाचे प्रवाह वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा. ध्यान किंवा योग यासारख्या समग्र पद्धती तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केल्यामुळे आरोग्य आणि निरोगीपणाला चालना मिळते. आठवड्याच्या शेवटी सामाजिक आमंत्रणे भरपूर असतात. आनंद आणि प्रेरणा देणाऱ्या मेळाव्यांचा आलिंगन घ्या. तुमच्या आत्म्याला स्फूर्ती देण्यासाठी कलात्मक प्रयत्न किंवा सांस्कृतिक उपक्रमांचा पाठपुरावा करा. वैयक्तिक वाढीवर चिंतन करा. मुख्य मूल्य आणि आकांक्षानुसार हेतू निश्चित करा. अंतर्ज्ञानी अंतर्दृष्टीमध्ये ट्यून करा. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कृतींचे मार्गदर्शन करा. या आठवड्यातील स्वर्गीय लय तुमच्या प्रवासाला उजळून द्या. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन आणि सुसंवादाकडे घेऊन जा. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.